बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पालकमंत्री कोण? शिवसेनेच्या लॉबिंगवर भाजप राष्ट्रवादीचा डाव. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने 10 जागांवर विजय मिळवून इतिहास रचला असला तरी मंत्रिपदाच्या वाटपाचा सस्पेन्स अजून कायम आहे. शिवसेनेच्या 3 आमदारांसह भाजप, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्ष आणि अपक्ष आमदार या सत्ताधारी आघाडीत सामील असल्याने मंत्रिपदासाठी रस्सीखेच तीव्र झाली आहे. विशेषतः शिवसेनेने जिंकलेल्या 3 जागांमुळे त्या पक्षाचा दावाही मोठा आहे. परंतु भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रबळ नेते त्या विरोधात रणनीती आखताना दिसत आहेत. शिवसेनेच्या 3 आमदारांपैकी राजेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर असले तरी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रदीप नरके यांनीही लॉबिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे, परंतु त्यांच्या वाट्याला कोणते खाते येईल याची उत्सुकता आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरही जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या 3 जागा असल्याने त्यांना प्राधान्य मिळेल अशी शक्यता आहे. मात्र भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे सरसावले जात आहे. याशिवाय हसन मुश्रीफ हे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. घटक पक्ष जनसुराज्यचे विनय कोरे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. तर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचा अंदाज आहे. भाजपकडून अमल महाडिक यांचे नाव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. आता मात्र हा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला ठरला आहे आणि या जिल्ह्यात 10 पैकी 8 आमदारांनी मंत्रिपदासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी अमृता पवार, कोल्हापूर.